नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. दोन महत्वाच्या घोषणा आलेल्या आहेत इराणमधून. आणखी एक बातमी आलेली आहे ती पश्चिम आशियामधून. पहिल्यांदा बातमी सांगते, कारण उरलेल्या घोषणा ज्या आहेत त्या त्याच्याशीच रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे एकत्रित आपल्याला विचार करता येईल त्याचा. बातमी अशी आहे की पश्चिम आशियामधल्या काही देशांनी चंडीगड मधल्या आपल्या एका फार्मास्युटिकल कंपनीकडे विचारणा केलेली आहे एका खास औषधासाठी. हे जे औषध आहे ते जर का अणुसंसर्ग झाला तर त्यावेळी लोकांना देण्यासाठी आवश्यक असलेलं औषध असतं आणि तुम्ही जवळ-जवळ 1 कोटी कॅप्सूल्स आम्हाला पाठवू शकाल का? अशी ही विचारणा करण्यात आलेली आहे. अ, हा जो पुरवठा करायचा आहे, तो पश्चिम आशियामधल्या अनेक देशांना ह्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि त्यानुसार ह्या कंपनीची कितपत तयारी आहे आणि तुम्ही किती वेळामध्ये ते देऊ शकाल, अशी ही विचारणा झालेली दिसते. तेव्हा ही एक अतिशय गंभीर बाब आहे असं मी मानते. ह्याचाच अर्थ असा की पश्चिम आशिया देश त्यांना अशी भीती वाटते आहे, की एक प्रकारे इराण अण्वस्त्र वापरू शकेल. इराणने नाही वापरलं, तर कदाचित अमेरिका सुद्धा वापरू शकेल. इराणकडे अण्वस्त्र नाही असं आपण गृहीत धरू. तरी देखील ते डर्टी बॉम्ब तर निश्चित बनवू शकतात. 60% एनरिच युरेनियम ज्यांच्याकडे आहे, त्यांना डर्टी बॉम्ब बनवता येतो नक्की. अण्वस्त्र असं म्हणतात, तसं पाहिलं तर इस्रायलकडे सुद्धा आहे. या युद्धाचा जो शेवट आहे, तो शेवट कसा होणार ह्याच्यावरती विचार करायला लावणारी ही बातमी आहे. कारण असं आहे, की तुम्ही जर का दुसऱ्या महायुद्धाचा विचार केला त्यावेळेला सुद्धा अमेरिकेने 2 वेळा अणुबॉम्ब वापरला. एकदा 6 ऑगस्टला वापरला आणि नंतर एकदा परत 3 दिवसांनी त्यांना टाकावा लागला. आणि त्याच्यामध्ये तक्रार काय होती, की उर्वरित जगामध्ये दुसरं महायुद्ध थांबलं तरी जपान माघार घ्यायला तयार नव्हता. त्यांनी युद्ध चालूच ठेवलेलं होतं आणि म्हणून आम्हाला हल्ला करावा लागला आणि अण्वस्त्रांचा हल्ला करावा लागला, असं अमेरिका त्याचं समर्थन करताना आपल्याला दिसते. एका हल्ल्यामध्ये सुद्धा जपान जेव्हा शरण आला नाही, तेव्हा मग दुसरा हल्ला करावा लागला. दुसऱ्या हल्ल्यानंतर जपानचे जे अ, सम्राट होते, त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आणि तेव्हापासून आजपर्यंत जपानला स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी अमेरिकेने अनुज्ञा दिलेली नाही अजूनही. त्यांचं संरक्षण ही अमेरिकेची जबाबदारी मानली जाते. थोड्याफार प्रमाणामध्ये जपानने आता स्वतःची काही युद्ध प्रिपरेशन ज्याला म्हणतो तयारी ती केलेली आहे, सज्जता. पण ती मर्यादित आहे अजून सुद्धा. म्हणजे इतक्या वर्षांनंतर 55 आणि 25 इतक्या वर्षांनंतर सुद्धा 2 अणुबॉम्ब पडले आणि जपानची काय अवस्था झाली होती विचार करा. कारण काय होतं, तर जपान माघार घ्यायला तयार नव्हता. परिस्थिती आज काय वेगळी आहे. आणि त्याच्यासाठी परत एकदा आपल्याला इराणनी कोणती घोषणा केली आहे, ती ऐकण्याची गरज आहे. इराणचे जे आताचे सुप्रीम लीडर म्हणून ज्यांचं नाव आलेलं आहे, ते मोस्तफा यांनी अशी एक विधान केलेलं आहे, की इथून पुढे इराण सर्व प्रकारचे जे कुठचे आम्ही अणुकरार केले, त्या सगळ्या अणुकरारांमधून आम्ही बाहेर पडतो आहोत. इराणने कोणते अणुकरार केलेले होते? त्यांनी एन-पी-टी केला होता. म्हणजेच नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी ज्याला म्हणतात. ती केलेली होती आणि नंतर अमेरिकेसोबत जे-सी-पी-ओ-ए केलेला होता. एन-पी-टीचा अर्थ काय होतो, की ज्या देशांनी एन-पी-टी वरती स्वाक्षरी केलेली आहे, 5 देश वगळले तर उरलेल्या कुठल्याही देशाला अण्वस्त्र बाळगण्याची परमिशन नाही. त्यांना नागरी वापरासाठी अणुवीज तयार करता येते किंवा अणुऊर्जा वापरता येते.
परंतु त्याची शस्त्रास्त्र बनवता येत नाही. अणु ऊर्जा जर का म्हणून वापरायचं असेल तर त्याच्यासाठी जे युरेनियम लागतं त्याची समृद्धता जी आहे ती 60% पर्यंत नाही, त्याच्या अगदी एका फ्रॅक्शन वरती थांबू शकतो माणूस. जर इराण हा एनपीटीचा स्वाक्षरी केलेला देश होता, तर त्यांनी ते लिमिट उल्लंघन कसं? हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येईल. म्हणजेच तुम्ही एनपीटी वरती जी सही केली, ती तुम्ही कधीही सिरियसली घेतलेली नव्हती. गांभीर्याने घेतलेली नव्हती. त्याच्यानंतर जो करार झालेला होता तो JCPOA करार, जो ओबामा यांच्या प्रशासनाच्या काळामध्ये झाला आणि डोनाल्ड ट्रम्प आपल्या पहिल्या कारकिर्दीत त्या एग्रीमेंट मधून बाहेर पडले. इराणने आता फॉर्मली आम्ही पण त्या एग्रीमेंट मधून बाहेर पडलो असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी एक छोटंसं प्रश्नचिन्ह ठेवते आहे. कारण ही जी बातमी आलेली आहे, ती बातमी मुस्तफा यांच्या नावाने आलेली आहे. मुस्तफा अल खामेनी म्हणजे अल खामेनी यांचे सुपुत्र, जे आता त्यांचे वारसदार म्हणून घोषित झालेले आहेत अशी बातमी आलेली आहे. दुसरी बातमी अशी आहे, की ज्या हल्ल्यामध्ये अल खामेनी नुसते जखमी नाही झाले तर मृत पावले, त्याच ठिकाणी मोस्तफा सुद्धा हजर होते आणि ते सुद्धा त्या हल्ल्यामध्ये जबर जखमी झाले आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत. ते कुठलीही प्रतिक्रिया देण्याच्या परिस्थितीत नाहीत. किंबहुना इराणमध्ये जी काही आणीबाणीची परिस्थिती आहे, ती त्यांना अजून कळलेली सुद्धा नाहीये. कारण त्यांची वैद्यकीय परिस्थितीच तशी नाही. कुठली बातमी खरी आहे सांगता येत नाही, परंतु ते जर का खरोखरच इतके गंभीर आजारी असतील आणि नेमकं देशात काय चाललेलं आहे, ह्याची नोंद जर का त्यांचा मेंदू घेत सुद्धा नसेल, कारण शरीर साथ देत नाहीये, कदाचित बेशुद्ध अवस्थेमध्ये असतील, तर मग मी जी आता बातमी सांगितली, की आम्ही सगळ्या एग्रीमेंट मधून बाहेर पडतोय, हा निर्णय घेतला कोणी? आणि तो त्यांच्या नावाने प्रसृत का झाला? की तो प्रसृत झाल्यानंतर ते तर काय मुळी असा निर्णय घेण्याच्या अवस्थेतच नाहीत. म्हणून अमेरिकेने सोडलेली ही दिशाभूल करणारी बातमी आहे. तुम्ही आणि मी काहीच सांगू शकत नाही. कारण असं की लोक अनेक सांगतायत की बाबा बघा आणि त्याची कंपॅरिझन जी आहे ती ओसामा बिन लादेनशी कोणीतरी करताना मी ऐकलं आणि त्याच्यात त्या दिव्य व्यक्तीने सांगितलं की बघा ओसामा बिन लादेनचं कसं लाईव्ह दाखवलं गेलं टीव्ही वरती. अरे लाईव्ह नाही दाखवलं गेलं बाबा. लाईव्ह नाही दाखवलं गेलं. किंबहुना आजपर्यंत ओसामा बिन लादेन ह्यांचं मृत शरीर सुद्धा दाखवलं गेलेलं नाहीये. त्याचा फोटो सुद्धा दाखवला गेलेला नाहीये. तेव्हा त्याच्याशी ह्याची तुलना करणं हा एक तर वेडगळपणा ठरेल. म्हणजे तेव्हा कसं लाईव्ह दाखवलं, मग आत्ता अजून दाखवलं नाही, त्या अर्थी आम्ही हे मानायला तयार नाही वगैरे, वगैरे जे सगळे तर्कदुष्ट असे आर्ग्युमेंट्स असतात. ती बाजूला ठेवू आपण. पण ह्याच्यावरचं उठलेलं प्रश्नचिन्ह मी तुम्हाला सांगितलं, की इराण आता सर्व अणु करारामधून बाहेर पडलेला आहे, ही घोषणा झालेली आहे. तिसरी बातमी जी आहे ती बातमी आहे, त्याला दुजोरा बिलकुल नाही. कुजबूज आहे असं तुम्ही म्हणा. पण एकंदरीतच इराणच्या कॉरिडॉर्स मधून येणारी कुजबूज अशी आहे, की इराण परत एकदा अणु चाचणी करू शकतो. माझाही याच्यावर विश्वास नाही. पण बातमी आलेली आहे म्हणून तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे. आणि याही पेक्षा सर्वात मोठी जी पंचलाईनची बातमी आहे ती आता सांगते. आणि हे जे स्टेटमेंट जे आहे ते IRGCचे अल मोह अल मोहम्मद नैनी हे त्यांचे प्रवक्ते आहेत आणि त्यांनी केलेलं आहे. नैनी ह्यांनी वार्ताहरांना सांगितलं की कसं कळवलं हेही मला समजलं नाहीये. पण त्यांचं विधान मात्र आलेलं आहे आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की युद्धाला सुरुवात अमेरिकेने केली किंवा इस्रायलने केली, तुम्ही केलीत.
त्याचा शेवट मात्र आम्ही करणार. हे जे नैनी यांचं स्टेटमेंट आहे, विधान आहे, ते इराण मधल्या इतर कुठल्याही अधिकृत प्रवक्ता असेल किंवा अधिकाऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळालेलं नाहीये. किंबहुना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, की ज्याला आपण वरिष्ठ नेते मंडळी म्हणतो ना, त्यातली कोणीही इराणमध्ये आज चमकताना दिसत नाहीये. कोणाचंही नाव हे वर्तमानपत्रातून, बातम्यांमधून येताना दिसत नाहीये. इस्रायलने जाहीर केलेलं होतं, की जर का मुस्तफा यांचं नाव वारसदार म्हणून ठरवलं गेलं असेल, तर आम्ही त्यांचा सुद्धा जीव घेऊ. तेव्हा अशा तऱ्हेने जर का विधानं येणार असतील, तर ज्याच्या हाती सूत्र सोपवली जात आहेत, त्याचं नाव सुद्धा जाहीर झालं नाही, तर नवल नाहीये. परिस्थिती ही अशी आहे. नैनी ह्यांचं हे विधान आणि त्याच्यासोबत आलेली बातमी, ज्याला दुसरीकडून कुठून दुजोरा नाहीये, ती जर का खरी असेल, तर त्याचा नेमका अर्थ काय होतो मित्रांनो? मला सांगा. युद्ध जरूर सुरू केलं इस्रायलनी आणि अमेरिकेने. त्याचा शेवट आम्ही करणार आहोत. ह्या शब्दामध्ये भयंकर अर्थ दडलेला आहे. भयंकर अर्थ दडलाय कारण आजपर्यंत मुळात इराणवरती कारवाई का झाली? थोडंसं आठवून बघा. सूट इस्रायलला धमक्या द्यायच्या. आम्ही अणुबॉम्ब वापरू म्हणून सांगायचं, तुम्हाला पृथ्वी तळावरून नष्ट करू म्हणून सांगायचं, इस्रायलचं नाव पुसून टाकू म्हणून सांगायचं. ह्या बातम्यांचं जे धमक्यांचं जे सत्र इराणनी चालवलेलं होतं, त्याला कंटाळून जाऊनच इस्रायल अखेरचा जो काय असेल तो सोक्ष लागू दे या निर्धाराने उभा राहिला. म्हणजेच या लढाईचा अंत इराणच्या मनामध्ये काय आहे? इराणच्या मनामध्ये असलेला अंत, मी आता इराण म्हणते ह्याचं कारण तिथली राजवट आहे. म्हणजे IRGCचा जो कोणी हा प्रवक्ता आहे, ज्यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्याच्या मागे IRGC मधलं जे कोणी ठरवणारं मंडळ असेल, त्या मंडळाने सांगितलं म्हणून तो प्रवक्ता बोलतोय असं जर का आपण गृहीत धरलं, तर हे त्यांच्याकडून आलेलं विधान आहे आणि त्यांचं ध्येय काय आहे? इस्रायलला जगाच्या नकाशातून पुसून टाकण्याचं. तोच त्यांच्यासाठी लढाईचा अंत आहे. ही बाब खरी आहे का? लढाई तुम्ही संपवणार म्हणता याचा नेमका अर्थ काय होतो? हे ते विधान जे आहे ते त्यांनी वैतागून केलेलं आहे का विचारपूर्वक केलेलं आहे माहिती नाही. त्यांना थोडासा ज्याला म्हणतो ना आपण संशयाचा फायदा, बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला मी तयार आहे. कारण असं की युद्ध सुरू व्हायच्या आदल्या दिवसापर्यंत वाटाघाटी अतिशय चांगल्या झाल्या, त्या सुफळ संपूर्ण म्हणतो आपण तशा झालेल्या होत्या. याच्यावरती शिक्कामोर्तब ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याचं ट्विट आलेलं आहे. ज्या वेळेला ट्रम्प यांनी ओमानला सांगितलं की बाबा तुम्ही परत एकदा वाटाघाटीच्या फेरीसाठी इराणला आणा, तेव्हा ओमानने तिथे लक्ष सुद्धा दिलं नाही. का लक्ष दिलं नाही? ते म्हणतील मी कुठल्या तोंडाने आता इराणकडे जाऊ? मी जर का मध्यस्थी करून तुम्हाला जे जे पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा होकार मिळवला, त्या उपर जाऊन तुम्ही त्यांच्यावरती हल्ला केला, तर आता मला तोंड आहे का इराणला दाखवायला की या बाबा परत एकदा वाटाघाटीला बसा? ते काय म्हणतील मला? ज्या गेल्या वेळी वाटाघाटी झाल्या त्यांचं काय बघताय ना, मग परत एकदा आम्ही वाटाघाटीला बसायचं म्हणजे काय? तेव्हा वाटाघाटी करून हे युद्ध थांबणार नाहीये असा संकेत जर का हा प्रवक्ता देत असेल, तर ती बाब वेगळी आहे. परंतु जो मी पहिला अर्थ तुम्हाला सांगितलं, की इस्रायलचं नाव जगाच्या नकाशातून पुसून टाकायचं, हे जे त्यांचं ध्येय आहे, असं ते गेली 20-25 वर्ष सांगतायत जगाला. ते जर का होणार असेल, तर मात्र परिस्थिती गंभीर आहे. इस्रायलचं नाव जगाच्या नकाशातून मिटवून टाकायचं असेल, तर एकच शस्त्र आवश्यक. एक बॉम्ब पुरेसा आहे. अतिशय छोटा देश आहे मित्र, अतिशय. तो बॉम्ब इराणकडे आहे की नाही मला माहिती नाही. डर्टी बॉम्ब तर निश्चित आहे. डर्टी बॉम्ब जरी टाकला गेला तरी देखील जो उत्सर्ग होईल
त्या उत्सर्गाला सामोरं जाणं इस्रायलसाठी सोपं बिलकुल असणार नाही, बिलकुल असणार नाही. आणि म्हणून ही जी सगळी विधानं आलेली आहेत त्याची गंभीर दखल आपण सुद्धा घेतली पाहिजे. कारण तिथे कुठेतरी त्यांनी बॉम्ब टाकला तर त्याची प्रतिक्रिया नाही का येणार? आणि हे जर का असेच बॉम्ब टाकत राहिले आणि ती जी पुसटशी आलेली बातमी आहे की अणु चाचणी करायची आहे त्यांना, हे झालं तर यावेळी ट्रम्पनी काय सांगितलेलं होतं? तुम्ही ट्रम्पचा तो व्हिडिओ बघितला असेल. त्या व्हिडिओमध्ये ट्रम्प म्हणतात, की हे मार्को रुबियो असतील, स्टीव्ह विटकॉफ असतील, जॅरेड कुशनर असतील, हे सगळे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं इराण आपल्यावरती हल्ला करू शकतो. त्या अगोदर तुम्ही हल्ला करा म्हणून. म्हणून मी हल्ल्याला संमती दिली. असं विधान ट्रम्पनी केलेलं आहे. हीच मंडळी जर का ट्रम्पला जाऊन म्हणाली, की इराण आपल्यावर अणु हल्ला करणार आहे, त्या अगोदर तुम्ही त्यांच्यावरती हल्ला करा. तर ट्रम्प काय करतील? ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स. अमेरिकेने आजवर 2दा अणुबॉम्ब तर टाकून झालाय. तिसरा टाकायला त्यांची जीभ चाचरेल का? कल्पना नाही मित्रांनो. सांगता येत नाही. पण तसं झालं तर ते आपल्या परसदारात आल्यासारखं होईल. आपल्या मागच्या अंगणापर्यंत आल्यासारखं होईल. आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो उत्सर्गासाठी नाही म्हणत मी, पण त्याच्यामधून जी डिस्प्लेसमेंट होईल किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून जे संकट उभं राहील इराणमध्ये, त्याच्या परिणामांपासून आपली सुटका नाहीये, ही बाब निश्चित आहे. आणि म्हणून ही 3 विधानं जी आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत. त्याचं गांभीर्य तुम्हाला कळावं म्हणून हा व्हिडिओ केलाय. कारण त्याचं गांभीर्य मीडियामध्ये कोणीही अशा तऱ्हेने समजावून सांगताना मला दिसला नाही. त्यासाठी व्हिडिओ करावा लागला. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.